मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठकांचं सत्र सुरू झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्यामध्ये आज बैठक होत आहे। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। काही आंदोलकांनी मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली आहे। आंदोलकांनी आझाद मैदानामध्येच आंदोलन करायला हवं। शेअर मार्केट, आरबीआय, रेल्वे स्टेशन यामध्ये घोषणाबाजी करून प्रश्न सुटणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर आता आपण ही सध्या दृश्य पाहतोय, सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य। इथे कुस्त्यांचा फड सध्या रंगल्याचं आपल्याला दिसतंय। मराठा आरक्षणासाठी खरं तर मराठवाड्यातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे मराठा आंदोलक इकडे पोहोचलेले आहेत। मात्र इथे येऊन आरक्षणाचा मुद्दा प्रखरपणे लावून धरण्याऐवजी अशा पद्धतीने कुस्त्यांचे फड इथे रंगलेले आहेत, तेही रेल्वे स्टेशनमध्ये। त्यामुळे इथे मुंबईकरांना खरं तर त्रास सहन करावा लागतोय। मात्र अशा पद्धतीने मराठा आंदोलक सध्या मुंबईच्या अनेक ठिकाणी कुस्त्यांचा फड काही ठिकाणी रंगलेला आहे, काही ठिकाणी कबड्डी खेळली जाते, खो खो खेळला जातोय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर मुंबईकरांच्या ज्या भावना आहेत त्या आता कुठेतरी तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आजपासून त्यांनी निर्जळी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। तर दुसरीकडे हे मराठा आंदोलक अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कुस्त्यांचा फड सध्या रंगलेला आहे। अशा पद्धतीचे हे खरं तर त्यांचं वर्तन आहे, जे खरं तर योग्य नाहीये। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, खरं तर मराठा आंदोलनाची धार ही आपण सर्वांनीच पाहिलेली आहे, पण आता काही जे मराठा आंदोलक आहेत ते अशा पद्धतीचं वर्तन करतात जे खरं तर अयोग्य आहे। संपूर्ण हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे खूप गजबजलेलं असतं, मात्र इथे मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक एकवटल्यामुळे काहीशी पाठ इथे प्रवाशांनी फिरवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना त्रासाचा सामना करावा लागतोय। तर हे मराठा आंदोलक इथेच कुस्त्या खेळतायत। पावणे 12 वाजलेले आहेत। मागील 5 तासांपासून पोलीस प्रशासन जे आहे ते या आंदोलन करताना या रेल्वे स्थानकातून बाजूला सरण्याकरिता वारंवार विनंती करत आहेत। तर थेट ही विनंती करण्याकरिता सीपी देखील या ठिकाणी आले होते। देखील मराठा आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणी ठाम मांडून आहेत। पाहिलं तर मध्य रेल्वेचं हे प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 4 आहे। एका सुरुवातीलाच आपण पाहिलं तर हे मराठी आंदोलनकर्ते जे आहेत ते चक्क कुस्ती खेळताना दिसत असतील आणि याचा मोठा ताण जो आहे तो या सर्वच रेल्वे प्रवाशांना भासताना दिसत आहे। रेल्वे प्रवासी जे आहेत ते एका कोपऱ्यातून जे आहेत ते वाट काढत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे। कल्याण असेल, डोंबिवली असेल, परत त्याचबरोबर कर्जत कसारा या दिशेने जाणाऱ्या या दिशेहून येणाऱ्या सीएसएमटीकडे ज्या लोकल आहेत त्या अजूनही गजबजलेल्या आहेत आणि त्यांना बाहेर जाण्याकरिता कोणताही मार्ग सध्या उपलब्ध होत नाहीये। रेल्वे प्रशासन जे आहे ते शर्थीचे प्रयत्न या संपूर्ण गर्दीवरती नियंत्रण आणण्याकरिता करत आहेत। सध्या रेल्वेने एक मधली वाट जी आहे ती संपूर्ण सेंट्रल असेल, हार्बर असेल, ट्रान्स हार्बर असेल यांना एक मधली वाट काढून दिलेली आहे, परंतु त्या वाटेवरती देखील मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आंदोलनकर्त्यांकडून मागील तासाभरापासून पाहायला मिळते। हलगी असेल, कच्ची असेल, हे सर्वच या आंदोलनकर्त्यांनी या रेल्वे स्थानकावरती आणलेलं आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करत जे आहे ते शक्ती प्रदर्शन करत नाचत आहेत। तर जे सीएसटी स्थानकामधील जे महत्वाचं बुकिंग जे आहे, तिकीट बुकिंग खिडकी जी आहे ते देखील आंदोलनकर्ते शिरत आहेत, तिथे देखील मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतोय। जे प्रवासी आणि जे बुकिंग खिडकीचे जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं ऐकू येत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ताण जो आहे सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती निर्माण झालेला आहे। अतिरिक्त पोलीस देखील या ठिकाणी आता सध्या मागवण्यामध्ये आलेले आहेत। 200 पेक्षाही अधिक पोलीस संख्या सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते। तर जे जीआरपी आहेत त्यांची देखील तुकडी या ठिकाणी मागवण्यामध्ये आलेली आहे, परंतु मागील 5 तासांपासून आपण पाहिलं तर हे आंदोलनकर्ते जे आहेत या ठिकाणी सिया मांडू एकंदरीत बसलेले आहेत। अगदी शुभम, खरं तर शिवरायांचे मावळे ते स्वतःला म्हणवतात, पण अशा पद्धतीचं कृत्य खरं तर अयोग्य आहे। मोठ्या प्रमाणात तिथे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणेशोत्सव सुद्धा आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक लोक जे बाहेर पडलेले आहेत, परगावी गेलेले आहेत, त्यांच्या गाड्या सुद्धा सीएसएमटीच्या ठिकाणी येत असतात, त्यामुळे त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे। निश्चित पाहिलं तर गणेश उत्सव ज्या दिवसाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते वाट पाहत असतात आणि तेच म्हणजे
हे सोन्याचे 10 दिवस ठरले जातात मुंबईमध्ये. आणि लालबाग परळ सारख्या भागामध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने मोठी गर्दी ही गणेश भक्तांची पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं शुक्रवार, शनिवार, रविवार आणि आता सोमवार या 4-5 दिवसांमध्ये जे आहे ते या गणेश भक्तांना देखील याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. कारण अनेक ठिकाणी हे मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते शिरत आहेत. मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी गोंधळ होते. कुठेतरी गणपती बाप्पा मोरयाच्या ऐवजी यंदा एक मराठा लाख मराठाच्या घोषणा वारंवार ज्या आहेत त्या कानी ऐकू येतात. आणि येतात कुठेतरी ताण जो आहे तो पाहिलं तर जे ट्रक असतील मराठा आंदोलनकर्त्यांनी जे आणलेले ट्रक असेल, टेम्पो असेल, ते अगदी रस्त्याच्या मध्यभागी लावून जे आहे ते चक्काजाम करण्याचा देखील काही प्रमाणामध्ये जे आहे ते यांनी प्रयत्न केलेला. आणि याचा नाहक त्रास जो आहे कुठेतरी सर्वसामान्य प्रवाशांना असेल किंवा जे गणेश भक्त मुंबईमध्ये येतात, लालबाग परळमध्ये येतात, त्यांना मोठा जो आहे तो जाणवताना दिसतात. आणि याच्यामध्ये कुठेतरी गणेश भक्तांमध्ये देखील मोठी नाराजी आहे ती दिसून येते. रेल्वे प्रवासी असतील किंवा रस्ते वाहतूक करणारे प्रवासी असतील त्यांच्यामध्ये दिसून येत असतील. कारण अनेक सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतात. मराठा बांधव जे आहेत, आंदोलनकर्ते जे आहेत ते दुचाकी स्वार असतील किंवा 4 चाकी स्वारांच्या वाहने अडवत आहेत, त्यांच्याकडून थेट लायसन विचारत आहेत. लायसन नसेल तर त्यांना माघारी फिरण्याकरिता सांगत आहेत. आणि याने कुठेतरी सर्वसामान्य माणूस जो आहे तो संतप्त होताना पाहायला मिळतो. त्यांच्या देखील संयमाचा अंत जो आहे तो पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पाहिलं तर ज्या मीडियाच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील या मराठा बांधवांकडून, आंदोलनकर्त्यांकडून अडवण्यामध्ये येत आहेत. अरेरावीची भाषा जी आहे ती करण्यामध्ये येत आहेत. चक्क गाडीच्या समोर येऊन हे आंदोलनकर्ते जे आहेत उभे राहतात आणि त्यानंतर म्हणतात की हटणार नाही, जायचं असेल तर मागच्या बाजूने जा, असं थेट अरेरावीची उत्तरं जी आहेत या आंदोलनकर्त्यांकडून दिसून येत आहेत. पाहिलं तर ज्या प्रकारे यापूर्वी ह्या आंदोलनकर्त्यांनी शांत पद्धतीने जे मूकमोर्चे काढले होते त्याचं कुठेतरी आता हे दुसरं स्वरूप पाहायला मिळते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे म्हणले जातात, परंतु खरंच आता हे नेमकं आता कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे आणि कशा प्रकारे जरा नवीन एक वळण लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी शुभम, तर आपण ही दृश्य पाहतोय. 3 दृश्य आपल्याला दिसत आहेत. जरांगे पाटील एकीकडे उपोषण करतायत, त्या ठिकाणी सध्या कीर्तन सुरू आहे, तिथे व्यवस्थित पद्धतीने आंदोलन सुरू आहे. पण 2 दृश्य आपण पाहतोय, त्यामधलं मधलं जे दृश्य आहे CSMT स्थानकामधलं हे दृश्य आहे. आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांनी खरं तर खेळ मांडलेला आहे. कुस्त्यांचा फड त्यांनी इथे खरं तर सुरू केलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांना, मुंबईकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर तिसरं दृश्य आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात तोडगा काढण्यासाठी सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला सुरुवात झालेली आहे. वर्षा या निवासस्थानी खरं तर ही बैठक होते. त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, तोडगा निघतो का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आजपासून आंदोलन अधिक तीव्र मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. त्यांनी आजपासून आपण निर्जळी उपोषण करणार आहोत, आंदोलन करणार आहोत असा ठाम निर्धार व्यक्त केलेला आहे. त्यांच्या शरीराची खरं तर पाणी पातळी त्यांच्या शरीरातली कमी झालेली आहे, त्यामुळे त्यांनी पाणी प्यावं, ORS घ्यावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. मात्र तरी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता त्यांनी आपण निर्जळी उपोषण करणार यावर ठाम निर्धार व्यक्त केलेला आहे. आणि सकाळपासून आता खरं तर 12 वाजत आलेले आहेत, 11:15 झालेले आहेत, त्यांनी निर्जळी उपोषण सुरू केलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय मराठा आंदोलक जे आझाद मैदानामध्ये आहेत त्यांची शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मात्र जे बाहेर आहेत CSMT स्थानकामध्ये जे मराठा आंदोलक आहेत ते कशा पद्धतीने कृत्य करतायत ते सुद्धा आपण झी24 तासवर दाखवतोय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे अगदी प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. छोट्यातली छोटी घडामोड सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आंदोलकांनी जीवाची मुंबई केलेली आहे. पहिल्या दृश्यामध्ये कुस्तीचा फड आपण पाहतोय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय रेल्वे स्थानकावरच कवायती त्यांनी आरंभलेल्या आहेत. वेगवेगळे जे पारंपरिक वाद्य आहेत ती पारंपरिक वाद्य वाजवली जात आहेत आणि त्यावर त्यांनी ठेका धरलेला आहे. हलगीच्या तालावर त्यांनी नृत्य केलेलं आहे. खो खोचा डाव रंगलेला सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी जे पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत ते बॅरिकेड्स तोडून त्याचा खेळणा म्हणून खरं तर वापर केला जातोय. त्याच्यावर सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय. त्या संपूर्ण बॅरिकेड्सचा खेळणा म्हणून वापर या आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. तर मुंबईचा खरं तर क्वीन नेकलेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्हवर फेरफटका मारायला हे मराठा आंदोलक गेलेले आहेत. भर रस्त्यामध्ये आंघोळी केली जाते, तसंच रेल्वे स्थानकावर कबड्डी सुद्धा खेळली जाते. मराठा आंदोलनाची खरं तर सर्वांनाच माहिती आहे. अनेक मोर्चे निघाले, मात्र ते शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे मनोज जरांगे पाटलांचं. मात्र जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत ते काय करतायत ते आपण या दृश्यांमधून पाहतोय.